नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण तांदळाच्या पिठाचे खिचे पापड बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं एक दिवस तांदूळ छान स्वच्छ धुवून घरातच सुकून पीठ तयार करून घेतलेलं आहे। गिरणीमधून एकदम बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं। तर इथं मी ओवा, जिरे आणि मीठ आणि पापड खार असं अगदी साधा सोपा मसाला घेतलेला आहे। हा जो आहे पापड खार 1 किलो पिठासाठी मी इथं पोहे खायचा जो चमचा असते त्या चमच्याने 2 चमचे पापड खार घेतलेला आहे आणि 3 चमचे मीठ असं प्रमाण घेतलेलं आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। तर इथं मोठं जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे। त्यामध्ये जेवढं पीठ आहे तेवढंच इथं मी पाणी घेतलेलं आहे। तर बघू शकता इथं सगळे जे मसाले आहेत ते आपण टाकून घेणार आहोत। पापड खार हे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये भेटतं। मिठासारखं दिसतं पण अशा पद्धतीचं थोडंसं जाडसर आपलं हे पापड खार कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाईल किंवा नाही टाकलं तरी तुम्ही थोडासा खायचा सोडा सुद्धा टाकू शकता। तरी इथं जे पाणी आहे ते छान असं उकळायला ठेवायचं। त्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकण्याच्या आधीच यातलं मी ह्यामध्ये 2 ग्लास एक्स्ट्रा पाणी टाकलं होतं, जेणेकरून आपल्याला लागलं तर आपण टाकू शकतो। तर इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे, पापड खार, तीळ आणि जिरं सुद्धा टाकून घ्यायचं। आता हे सगळं छान असं उकळी येऊ द्यायची। खळखळ उकळी आली की त्यामध्ये हे पीठ टाकून द्यायचं। तर छान अशी उकळी आली होती, थोडासा गॅस कमी केला म्हणजे पीठ आहे हे त्यामध्ये टाकून द्यायचं। तर बघा अगदी पटपट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। आता हे सगळं पीठ जे आहे छान फिरून घ्यायचं आणि मस्त अशा पद्धतीचं आपलं हे जे पीठ आहे मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी कमी वाटलं तर तुम्ही जे गरम पाणी काढून ठेवलं होतं ते ह्यामध्ये टाकून घ्यायचं। तर आता हे पीठ जे आहे असं झाकून ठेवायचं। यातलं थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि कॉटनच्या कपड्याच्या साहाय्याने कपडा ओला करायचा, थोडंसं मळून याचे छान गोळे बनवायचे। जरी ह्या पिठाचे असेच जर तुम्ही पापड बनवले तर पापड जास्त फुलणार नाही आणि पापड चिरतो। त्यामुळे तर अशा पद्धतीने खिशी न घेता आपण वेगळ्या पद्धतीचे पापड बनवणार आहोत। तर असे गोल गोल उंडे बनवलेले आहेत आणि वड्याच्या चाळणीमध्ये आपल्याला वाफेच्या अशा पद्धतीनं वाफ काढून घ्यायची। अगदी 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे जे गोळे आहेत हे शिजून घ्यायचं। बघा चकाकी येईपर्यंत हे गोळे शिजून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। अगदी छान अशी वाफ पकडलेली आहे। हे असं केल्यामुळे पीठ छान शिजतं आणि आपल्याला खिशी घ्यायची सुद्धा गरज नाही। खिशी आपली शिजली की नाही हे आपल्याला पटकन कळत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही हे पापड बनवू शकता। जे पीठ आहे पातेल्यामधलं ते तसंच ठेवायचं, त्यातलं थोडं थोडं काढायचं, गोळे बनवायचे आणि पीठ वाफवून घ्यायचं। नंतर अजून हे पीठ छान प्रकारे मळून घ्यायचं आणि अशा पद्धतीचे जे कॅरी बॅग छोटे छोटे तुकडे करून ठेवलेले आहेत तुम्ही बटर पेपर सुद्धा अशा पद्धतीने कट करून ठेवू शकता। गोल आकारामध्ये मी बटर पेपर आणि अशा पद्धतीने पॉलिथिनचे छोटे छोटे कट करून ठेवले होते गोल आकारामध्ये। एखादा गोळा घ्यायचा पिठाचा आणि छान असं प्रेस करून आपला हा खिचा पापड अगदी झटपट तयार होतो। अशा पद्धतीची मशीनमध्ये अगदी इझी तयार होतात। तर 2दा अशा पद्धतीने प्रेस करून घेतलेला आहे, जेणेकरून आपला हा पापड एकदम पातळ तयार होईल, खाताना सुद्धा टेस्टी लागेल। तर अशा पद्धतीचे आपले तांदळाचे अगदी मस्त खिचे पापड असे तयार होतात, अगदी पातळ सुळसुळीत। ह्याच पद्धतीने तुम्हाला अजून एक करून दाखवते। तेलाचा अजिबात जास्त वापर करायचा नाही। पहिल्याच वेळेस तेल थोडंसं लावून घ्यायचं, कारण वाळवणीचे पदार्थ आपल्याला वर्षभर टिकवायचे असतात। तर बघा इथं बघू शकता पीठ किती मस्त शिजलेलं आहे, चकाकी तर अगदी अप्रतिम आलेली आहे। त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीनं पीठ शिजून करू शकता। तर बघा ह्या पद्धतीनं सगळे जे पापड आहे ते छान बनवून घेते आणि घरातच बघा मी सुकून घेतलेले आहेत। दुसऱ्या दिवशी ह्याला मी उन्हामध्ये 2 ते 3 तास छान असं उन्हामध्ये वाळवून घेते, कारण स्टोअर करून ठेवायचे असल्यामुळे थोडंसं ऊन दाखवावंच लागेल। तर बघा ह्या पद्धतीने आपले जे खिचे पापड आहेत मस्त तांदळाचे तयार झालेले आहेत। तर तुम्हाला आता तळून दाखवते। तर जे हे पापड आहेत मस्त खायला सुद्धा अगदी अप्रतिम लागतात। या पद्धतीने तुम्ही कमी प्रमाणात सुद्धा करून बघू शकता। अगदी पांढरे शुभ्र आणि पातळसर काचेसारखे आपले पापड तयार झालेले आहेत।
अशाच नवनवीन रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवर भरपूर प्रमाणात अपलोड केलेल्या आहेत. नक्की जाऊन त्यासुद्धा तुम्ही रेसिपी बघू शकता. साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तर ह्या पद्धतीच्या अशा मस्त पापडाच्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत. चला तर मग आता आपण हे जे पापड आहेत तळून बघणार आहोत. तळल्यावर सुद्धा अगदी चौपट फुलतात. तर इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे. अगदी दूर येईपर्यंत तेल गरम करून घ्यायचा. त्यामध्ये पापड टाकलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता अगदी पापडाची साईज 5 पट फुललेली आहे. कढईसुद्धा अपुरी पडते एवढे छान असे आपले पापड फुललेले आहेत. बघा पांढरे शुभ्र अजिबात लालसर पडलेले नाहीत. अगदी मस्त आपले हे खिचे पापड तयार झालेले आहेत. 2 ते 3 पापड तळल्यावर अगदी प्लेट भरते असे मस्त आपले 5 पट फुलणारे असे खिचे पापड तयार झालेले आहेत. हे प्रमाण वापरून नक्की तयार करून बघा. अगदी सोपी रेसिपी आहे. तर बघा अगदी सगळेच पापड ह्याच पद्धतीने मस्त 5 पट फुलतात. एवढे मस्त कढईवर फुलणारे पापड रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच मस्त नवीन नवीन रेसिपी ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता किती मस्त आपले हे पापड तयार झालेले आहेत. अगदी खुसखुशीत मस्त लागतात. ह्याच पद्धतीने करून बघा. असाच झटपट व पारंपरिक पदार्थ आपण घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.